शेतकरी मित्रांनो नमस्कार. टरबूज खरबूज पीक लागवड करणार, परंतु सध्याच थंडी खूप आहे. तर रोपांची लागवड करावी की बियांची लागवड करावी? हा प्रश्न भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. जे नवीन आपले उत्पादन घेणारे शेतकरी आहेत, की जे तरुण वर्ग आहे, यावर्षी टरबूज खरबूज पिकामध्ये उतरलेले आहेत. त्यांना नको ते व्हिडिओ पाहून, नको ते मोटिवेट करून, बियांची लागवड करून त्यांना पाणी व्यवस्थापन सुरुवातीचं तेवढं जमत नाही आणि ते तिथे नुकसान करून बसतात. कारण सुरुवातीच्या 30 दिवसापर्यंतचं जर पाणी व्यवस्थापन आपण चुकलं, तर याचा फटका आपल्याला उत्पादनावर भेटतो किंवा तिथे विल्टिंगच्या प्रॉब्लेमला समोर आपल्याला जावं लागू शकतं. तर त्यामुळे नवीन शेतकरी असाल तर शक्यतो रोपांची लागवड करा. आपण जर सुरुवातीचा विचार केला तर इथे 1 महिन्याचा अगोदरचा विचार केला तर टरबूज खरबूज पिकाचं क्षेत्र कमी होतं. परंतु आता प्रत्येक जणाचे व्हिडिओ पाहून किंवा मोटिवेट होऊन जे नवीन येणारे याच्यामध्ये शेतकरी आहेत, तर हे येथे टरबूज खरबूजकडे येथे वळलेलं आहे. त्या शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही शक्यतो जमिनीमधून कीटकनाशक बुरशीनाशकाचा उपयोग करू नका. तुम्ही बॅक्टेरियावर भर द्या. तुमच्या जरी 10 क्विंटल किंवा 10 टन उत्पादन कमी मिळेल, परंतु जमिनीची वाट लागणार नाही. तुमच्या खर्चामध्ये तिथे बचत होईल. आणि नको ते व्हिडिओ पाहून किंवा नको ते मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमच्या टरबूज खरबूज पिकाचं जे शेड्यूल आहे, तर हे बिघडवू नका. तुम्ही स्वतः अभ्यास करा की आपल्या आपल्या पिकाला नेमकं लागतं काय, त्याला गरज कशाची आहे, हे सगळं लक्षात घेऊनच तुम्ही टरबूज खरबूज पिकाची लागवड करा. तुम्हाला जर काही माहिती लागत असेल तर खाली माझा नंबर देत आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क हा करू शकता. भरपूर सारे जर आपण बघितले तर नको ते व्हिडिओ बनवून किंवा नको ते माहिती घेऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतात किंवा त्यांनाच माहिती राहत नाही आणि तुम्हाला ते माहिती देण्याचा प्रयत्न करतात. अशा व्हिडिओ बनवणाऱ्यांच्या तुम्ही शक्यतो मागे लागू नका. ज्यांचा खरंच तिथे प्रॅक्टिकली अभ्यास आहे, त्यांना नॉलेज आहे, तर अशांनाच तुम्ही पहिलं प्राधान्य द्या आणि त्यांच्यानुसार तुम्ही शेती करण्याचा नक्की प्रयत्न करा. शेवटी हे प्रॅक्टिकल आहे. तर त्यामुळे तुम्ही लोकलमध्ये जे तुमचे मित्रपरिवार असेल किंवा मित्राचे मित्र असेल, तर त्यांचा तुम्ही सल्ला घ्या. आपल्या भागामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे, गरज कशाची आहे, आभाळ आलं तर फवारणी कशाची करायची, मुळांची वाढ कमी आहे काय करावं. बाकी तर आम्ही माहिती देणारच, परंतु तुम्ही लोकलमध्ये सुद्धा ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. नवीन शेतकरी असाल तर आपल्यासोबत जोडले जा. नक्कीच आपण वेळोवेळी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करूया. धन्यवाद.